टुडेज मोटिवेशनल कोट, एव्हरी डे इज अ चान्स टू चेंज युअर सेल्फ. म्हणजे प्रत्येक नवीन येणारा दिवस तुम्हाला म्हणजे एक नवीन चान्स आहे तुम्हाला बदलण्यासाठी म्हणजे कसं, सरळ सरळ बदलायचं म्हणजे काय, नवीन कपडे घालायचे, हेअरस्टाईल चांगली करायची, पावडर गिवडर लावायची, असं बदलायचं का? नाही. बदलायचं म्हणजे काय, सरळ सरळ प्रत्येक दिवस हा तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटी देतो. ज्या चुका तुम्ही केलेल्या आहे किंवा जी गोष्ट केलेलीच नाही, चुका म्हणजे काय, एखादी चूक तुम्ही करता किंवा जी गोष्ट केलेलीच नाही, म्हणजे तुम्ही अभ्यास केलेलाच नाही, एखाद्या विषयाला टच केलेलंच नाही, तर प्रत्येक दिवस तुम्हाला एक चान्स देतो. ठीक आहे, प्रत्येक दिवस एक काय देतो तुम्हाला, चान्स. समजलं? आता तो जो चान्स मिळालेला आहे आपल्याला, त्याला फुलफिल करायचं. समजलं का? समजलं का नाही सर्वांना? ठीक आहे, म्हणजे प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आपलं प्रॅक्टिस सेट 1 पॉइंट कोणता आहे सांगा. लिहून घ्या, बडबड नका करू. हा, हे घ्या, लिहून घ्या, तोपर्यंत एक्सरसाइज करतो मी. हा बघा, याच्यामधले 1, 2, 3 आणि 5 हे क्वेश्चन संपलेले आपले. 5 नंबरचा घेतला होता आपण. ठीक आहे, हा ट्रॅपेझियमवाला 4 नंबरचा बाकी आहे. हे जे क्वेश्चन होते सरळ होते. हा कॉन्व्हर्स आहे. कसा कॉन्व्हर्स आहे तुम्हाला कळायला पाहिजे. रेशिओ म्हटला, बघा रेशिओ म्हटलं की तुम्हाला कळायला पाहिजे. फर्स्ट चॅप्टर मधून क्वेश्चन आहे आणि फर्स्ट चॅप्टर मधून रेशिओ बनण्याच्या 3 प्रॉपर्टी कोणत्या कोणत्या, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, दुसरी आहे अँगल बायसेक्टर आणि तिसरी आहे प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन. तुम्हाला ट्रायंगल दिसला की समजून गेलं पाहिजे काही ना काही, कुठं ना कुठं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरणे. काय वापरणे? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. याच्यात अँगल बायसेक्ट केलेला आहे का? केलेला आहे का? नाही. प्रॉपर्टीज 2 पॅरलल लाईन एका अशा उभ्या, त्याला आहे का? नाही. सरळ सरळ काय आहे, एक ट्रायंगल आणि त्याच्यात ही जी लाईन आहे ही याला पॅरलल दाखवली की रेशो येऊन जाईल. मग आता बघा, हेअर काहीच नाही क्वेश्चन मध्ये, फक्त एक विचार करायचा. हेअर इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे मोठा? ABC. ठीक आहे, बघा इन ट्रायंगल ABC, अँगल APQ is congruent to angle ABC. Both are 60 डिग्री. असं टाका किंवा असं जर नसेल टाकायचं तर सरळ सरळ एक शब्द टाका फक्त, गिवन. काय टाकायचं? गिवन दिलेले आहे. ठीक आहे, आता बघा हा पण 60 आहे, हा पण 60 आहे. समजलं? आता बघा तुम्ही जर याला 1 नंबर द्या. आता आपण म्हणू ऑनलाईन PQ अँड ऑनलाईन AB वरती हे 2 अँगल कसे इक्वल आहे बघा. ऑनलाईन AB अँगल APQ इज इक्वल टू अँगल ABC फ्रॉम 1. कशावरून? फ्रॉम 1. आता ऑनलाईन AB का टाकला आपण? कारण AB काय आहे? ट्रान्सव्हर्सल. काय आहे? ट्रान्सव्हर्सल. लाईन म्हटल्यापेक्षा ट्रान्सव्हर्सल टाका, डायरेक्ट आन्सर येऊन जाईल तुमचं. ऑन ट्रान्सव्हर्सल AB, ऑन ट्रान्सव्हर्सल AB अँगल APQ इज इक्वल टू अँगल ABC. आता हे जे 2 अँगल आहे, 2 पॅरलल लाईनवर 3 अँगल बनतात शक्यतो. कोणते कोणते? 4 बनतात तसे, पण आपण 3 पकडा. कोणते कोणते बनतात? 3 करस्पॉन्डिंग, त्याच्यानंतर अल्टरनेट आणि ऑपोजिट, आणि जे बाकीचे असतात ते इंटरनल अँगल असतात. जशी जशी गरज आहे तसे तसे घेऊ आपण. बघा हाच शब्द इथे रिपीट वापरला फक्त एका गोष्टीसाठी, कारण हे 2 अँगल कोणते? करस्पॉन्डिंग. मग देअरफॉर बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. आता हे इथून समोर तुम्हाला येणारच आहे करस्पॉन्डिंग वगैरे. बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, 2 अँगल जर इक्वल आहे तर ते अँगल आहे तुमचे करस्पॉन्डिंग. एक लाईनच्या वर, एक लाईनच्या वरती. तुम्हाला बघायचं असेल तर 9चं लेक्चर टाकलेलं मी. कितवीचं? 9चं युट्यूबवर लेक्चर टाकलेलं आहे, 2 नंबरचं पॅरलल लाईन्स.
त्याच्यात सगळे डिटेलमध्ये घेतलेले करस्पॉन्डिंग लाईन्स, करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल. पहिलंच लेक्चर, किती लेक्चर आहे? पहिलं. चॅप्टर 2चं पहिलं लेक्चर बघून घ्या. तुम्हाला 10वीची जॉमेट्री अजून इझी प्रकारे जर समजायचं असेल तर 9चं जॉमेट्रीचं फर्स्ट लेक्चर बघून घ्या, चॅप्टर 2चं पॅरलल लाईनचं, युट्यूबवर आहे. ठीक आहे, इथे डिटेलमध्ये जात नाही एवढं. आता बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. अँगल जर करस्पॉन्डिंग अँगल जर इक्वल आहे, दोन लाईन, एक लाईनच्या वरती दुसऱ्या लाईनच्या वरती, याचा अर्थ त्या दोन लाईन पॅरलल आहे. काय आहे? पॅरलल. देअरफॉर लाईन PQ इज पॅरलल टू लाईन BC. लाईन पॅरलल आहे. आता इन ट्रायंगल, याला 2 नंबर द्या. इन ट्रायंगल ABC लाईन PQ इज पॅरलल टू लाईन BC. पॅरलल म्हटल्यावर कोणता थेरम येईल मग? बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय असतो? जी लाईन पॅरलल आहे ती 2 रेशो मध्ये डिवाइड करते. कशी? AP अपॉन PB. AP अपॉन PB इज इक्वल टू काय होईल मग? AQ अपॉन QC. AQ अपॉन QC. हेन्स प्रूव्ह. हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. तर हे प्रूव्ह करण्यासाठी एक गोष्ट करायची होती आपल्याला, त्या लाईन पॅरलल हे दाखवणं होतं. काय दाखवणं होतं? लाईन पॅरलल आहे. लाईन पॅरलल कशा दाखवल्या? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. तुम्हाला जर हे अवघड वाटत असेल तर याला खोडून टाका, काही प्रॉब्लेम नाही, चुकीचं भेटणार नाही मग. ठीक आहे, असं जरी लिहिलं डायरेक्ट तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, डायरेक्ट असं जरी टाकलं तरी काही प्रॉब्लेम राहणार नाही. एकच अर्थ होतो त्याचा. इन ट्रायंगल ABC ऑन ट्रान्सव्हर्सल AB. हे 2 अँगल दिलेले तुम्हाला 60 डिग्रीचे. हे 2 अँगल इक्वल आहे, याचा अर्थ बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्टने त्या 2 लाईन पॅरलल आहे. लाईन पॅरलल दाखवेपर्यंत बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरू शकत नाही. म्हणून त्या लाईन पॅरलल दाखवण्यासाठी एक्झाम्पल मध्ये तुम्हाला 2 अँगल दिलेले. ठीक आहे, त्याचा यूज करून लाईन कशा पॅरलल दाखवल्या आणि त्याच्यानंतर रेशो कसा बनला, रेशो तर माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, लिहून घ्या फास्ट मध्ये. हा 5 क्वेश्चन झालेले. आता हा पकडून म्हणजे 4था घेतला, 5वा अगोदर घेतलेला आहे. 6 नंबरचा क्वेश्चन. आता सगळी इझी क्वेश्चन आहे. प्रूव्ह दॅटचा एकच क्वेश्चन होता. 6 नंबरचा क्वेश्चन बघा. फाइंड QP युजिंग इन फाइंड QP युजिंग गिवन इन्फॉर्मेशन. आता QP फाइंड करायची तुम्हाला. तुम्हाला इथे दिलेलं आहे, ही 2 डॉट दिलेली. याचा अर्थ काय येतो? बायसेक्टर. काय आहे? बायसेक्टर. 6 नंबर काय काय बघा. इन ट्रायंगल NPQ MNP. इन ट्रायंगल फक्त थोडं लिहावं लागतं रे जॉमेट्री, क्वेश्चन काहीच नाहीये. इन ट्रायंगल MNP बायसेक्टर कोणता आहे रे? NQ इज अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर. कोणाचा अँगल बायसेक्टर? तो कोणता अँगल आहे? MNP. अँगल MNP. अँगल बायसेक्टर म्हटल्यानंतर कोणती प्रॉपर्टी यूज करणार आपण आता? बाय अँगल बायसेक्टर थेरम किंवा प्रॉपर्टी बाय अँगल बायसेक्टर थेरम, किंवा तीच प्रॉपर्टी म्हणतो आपण बाय अँगल बायसेक्टर थेरम और अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. काय असते ती? जिथून रे चालू झाला. कुठून चालू झाला रे? बघा आता NP आणि दुसरं काय घेतो आपण? NP अपॉन NM. ठीक आहे, जो बघा जो अँगल बायसेक्ट झाला तो पॉइंट कन्सिडर करतो NP NM. आता NP म्हटल्यानंतर इकडली कोणती साईड येईल? PQ याच्या समोर. आणि NM म्हटल्यानंतर याच्या समोरची साईड कोणती आहे? MQ. काय क्वेश्चन मध्ये सांगा बरं. NP किती आहे तुमचं? 40. क्वेश्चन मध्ये काहीच नाही करू. NM किती आहे? 25. PQ किती आहे? काढायचं आहे. MQ किती आहे? 14. काही लाईन सर क्रॉस मल्टिप्लाय PQ इंटू 25. 14 गुणिला 40. याला असंच राहू द्या, मल्टिप्लाय करू नका. PQ बरोबर होईल 14 गुणिला 40 अपॉन मध्ये 25. 5 5 25. 5 8 40. ठीक आहे, 14 गुणिला 8. मच्छर कोण बेदार करायला लागला आपल्याला. 14 गुणिला 8
पटकन 112 अपॉन मध्ये 5, मग किती येईल PQ सांगा बरं. PQ म्हणजेच QP वरती 112 ला 5 न भाग द्या. 5 दुनी 10, पुन्हा 5 दुनी 10, खाली किती उरले 2, म्हणजे 5 चूक 20, 22.4 सेंटीमीटर आहे का नाही. ही झाली तुमची रिक्वायर्ड PQ. काही अवघड क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन नंबर 7. हा अँगल बायसेक्टर होता. सरळ सरळ दिसते तुम्हाला, 2 पॅरलल लाईन आहे. प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स. मराठीत कळत नाही तुला, इंग्लिश मध्ये सांगायचं का. हा बस लक्ष द्या. 2 लाईन पॅरलल आहे. तुम्हाला फक्त तिथं लिहावं लागेल कोणत्या लाईन पॅरलल आहे. ABCD आणि FA. हेअर थोडं टाकायचं त्याच्या अगोदर लाईन AB इज पॅरलल टू लाईन दुसरी लाईन कोणती आहे CD किंवा DC, आणि तिसरी लाईन आहे FE. Therefore, by property of parallel lines, ठीक आहे. पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीनुसार काय होईल. BD अपॉन D AC अपॉन C असंही चालेल, किंवा उलट लिहिलं तरी चालेल. FD अपॉन DB EC अपॉन C रेशो सारखाच असतो. सरळ लिहा BD अपॉन D BD अपॉन DF इज इक्वल टू AC अपॉन C व्हॅल्यू टाका. BD किती दिलेली आहे 8, DF 4, ही किती आहे 12, हा किती आहे X. डायरेक्ट आन्सर येतो बघा. 4 दुनी किती दुनी 12, 4 दुनी 8, किती दुनी 12 होतील. मग किती दुनी 12, 6. X ची किंमत 6. डायरेक्ट असं काढू शकता तुम्ही. 8 इंटू X इकडे 12 गुणिला 4. X बरोबर किती होईल 12 गुणिला 4 48 अपॉन मध्ये 8. 8 1 8, 8 ने किती भाग देईल 6. X बरोबर किती झाले 6. ठीक कळालं. आता थोडा समोर क्वेश्चन आहे. ए काढणे तुम्हाला. काय काढणे ए. मग नाव ए बरोबर कोणत्या दोन साईडची बेरीज बघा. AC प्लस सी. AC किती दिलेली आहे 12, सी आलेली तुमची 6, ए येईल मग 18. बघा सेम क्वेश्चन आहे. किती नंबरचा घेतला आता 6 नंबरचा. बघा काहीच नाही इथं. कोणती काढली PQ. आता 8 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय उलटी दिलेली ही काढणे. काय रेशिओ सरळ सरळ आता पद्धतशीर लिहायचा. 6 नंबरचा कसं लिहिलेलं आपण तसं लिहायचं. हिअर इन ट्रायंगल दिस इज अँगल बायसेक्टर. त्याच्यानंतर ते रेशो टाकायचे. तर तुम्हाला सिम्पली रेशो सांगतो काय येईल MN अपॉन ML. बघा MN अपॉन ML. MN च्या समोर कोण आहे NT आणि याच्या समोर कोण आहे LT. तुम्हाला काढणं कोणती आहे LT. MN दिलेली का हो. ML दिलेली का हो. TN दिलेली का हो. समजलं. आता तो तुम्हाला होमवर्क 9 नंबरचा क्वेश्चन. सेम आहे अँगल बायसेक्टर फक्त X च्या फॉर्म मध्ये. 9 नंबरचा इन ट्रायंगल ABC. काय काय दिलेलं आहे AB इज इक्वल टू X. बडबड नको करू समोर येऊन सोडवा लागेल तुला मी. BC इज इक्वल टू X प्लस 5. AD इज इक्वल टू X मायनस 2 आणि DC इज इक्वल टू X प्लस 2. आता बायसेक्टर कोण दिलेला आहे सेगमेंट BD बायसेक्ट्स ट्रायंगल अँगल ABC. सेगमेंट BD बायसेक्ट्स अँगल ABC. कोणता थेरम असतो बायसेक्ट केल्यावर सांगा अँगल बायसेक्टर. बाय अँगल बायसेक्टर थेरम.
बाय अँगल बायसेक्टर थेरम. 2 रेशो बनले पाहिजे तुमच्याकडून. कोणते 2 रेशो बनतील? बी सी अपॉन बी ए. बी सी अपॉन बी ए. बी सी च्या समोर कोण आहे? बी सी च्या समोर आहे सी डी. आणि बी ए च्या समोर कोण आहे? बी ए च्या समोर आहे तुमचं एडी. व्हॅल्यू पुट करा. एक्स ची व्हॅल्यू फाइंड करणे. बी सी किती आहे? एक्स प्लस 5. बी ए किती आहे? बी ए ए बी एक्स. सी डी किती आहे? सी डी म्हणजे डी सी. आणि एडी किती आहे? एक्स मायनस 2. क्रॉस मल्टिप्लाय करायचं याला. एक्स प्लस 5 इंटू एक्स मायनस 2 समोर येईल एक्स इंटू एक्स प्लस 2. सोपं आहे, काही अवघड नाही. इकडे समजून घ्या अगोदर. बघा याला मल्टिप्लाय कसं करायचं? एक्स न मल्टिप्लाय करायचं दोन्हीला, त्याच्यानंतर 5 न मल्टिप्लाय करायचं दोन्हीला. ठीक आहे. कसं? आता एक्स न करून घेऊ पहिले. बघा एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू मायनस 2 मायनस 2x, 5 इंटू एक्स 5x, 5 इंटू 2 5 दुनी 10 प्लस इंटू मायनस मायनस. एक्स गुणिला एक्स एक्स स्क्वेअर, एक्स गुणिला 2 2x. ठीक आहे. सगळ्यांना इकडे घेऊन या. एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5x मायनस. बघा जी गोष्ट काढायची ती एका साईडला ठेवा, बाकीची तिकडे साईडला. एक्स स्क्वेअर इकडे आणा. एक्स स्क्वेअर इकडे आणल्यानंतर काय होईल? परत बघा इकडे लक्ष द्या रे, तुम्ही गडबड नका करू लिहिण्याची. आपल्याला एक्स काढायचा. काय काढायचा? एक्स. मग एक्स इकडे ठेवा, बाकी सगळं तिकडे पाठवून द्या. जिथं जिथं एक्स आहे तो या साईडला घेऊन या. इथं किती आहे? एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5x. 10 तिकडल्या साईडला टाकावं लागतील आपल्याला. एक्स स्क्वेअर इकडे आणा मायनस, 2x इकडे आणा मायनस, 10 तिकडे गेल्यानंतर प्लस. ठीक आहे. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल, 2x मायनस 2x मायनस साईन येते. काय होईल? बघा मायनस 2 किती झाले? मायनस 4. मायनस 4 आणि प्लस 5 किती येईल? 1. बघा मायनस 2 किती झाले? मायनस 4. मायनस 4 आणि हा एक 5 इथं किती झाला? आन्सर फायनल मध्ये x. म्हणजे फक्त आन्सर आलं x. x इज इक्वल टू 10. समजलं का? आकाश सोडवलं तर 2 आणि 2 4, पण मायनस मध्ये 5 मधून 4 गेला 1. x ची किंमत आली 10. काही विचारलं होतं का परत? नाही. ठीक आहे, घ्या लिहून. बघा लास्ट क्वेश्चन 10 नंबरचा. ठीक आहे. ऍक्टिव्हिटी आहे. काय? मोस्ट इम्पॉर्टंट या चॅप्टर मध्ये जर तुम्हाला 1 नंबरला कोणता क्वेश्चन ठेवायचा असेल, किती नंबरला? 1, तर हा मोस्ट इम्पॉर्टंट. हा क्वेश्चन येतो म्हणजे येतोच दर 2-3 वर्षांना या चॅप्टर मधून. आता बघा यावर्षी पण आला होता, फक्त थोडा व्हॅल्यू चेंज होता. आता काय काय येईल ते बघून घ्या पहिले. हा 1 मिनिट. आता इथं दिलेले तुम्हाला एक्स डीई, एक्स डीई, एक्स डीई. मांजरीवर बसल्यासारखा आवाज कोण काढा लागला? मग हा बघा ट्रायंगल काय काय आहे? काय नाही. तुम्ही जर असं डोळे उघडून बघितलं ना तर 3 बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे. किती? 3. इमॅजिन करा, मी तुम्हाला सांगतो 3 कोणते कोणते. पहिला कलर न दाखवून देतो तुम्हाला. हा पहिला, हा दिसत नाही का कलर? बर तू पहिलेच फुटका आहे. इकडे पहा. हा पहिला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम दिसला. हा पहिला ट्रायंगल. त्याच्यानंतर हा दुसरा ट्रायंगल आणि हा तिसरा ट्रायंगल. बस हे 3 बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे. 3 वेळेस हा थेरम वापरणे तुम्हाला. आता त्यांनी कोणता ट्रायंगल म्हटलेलं आहे तेवढं लक्ष द्या फक्त, तुम्हाला आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. बघा आता पहिला म्हटलेलं त्यांनी एक्स डीई. मग एक्स डीई कुठे दिसतो तुम्हाला? एक्स डीई म्हणजे हा पिंक कलरचा. कोणत्या कलरचा? पिंक. याच्यात कोणती लाईन पॅरलल आहे? पी क्यू. कोणाला पॅरलल आहे? डीई ला. 2 रेशो बनतील मग एक्स पी अपॉन पीडी, एक्स क्यू अपॉन क्यूई. ठीक आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आठवत तुम्हाला? जिथून लाईन पॅरलल झालेली आहे त्या पॅरलल लाईन पासून 2 रेशो बनतात. एक्स क्यू अपॉन क्यूई
एक्सपी अपॉन पीडी. मग आता इथं काय म्हटलेलं आहे एक्सपी, मग एक्सपी अपॉन इथं काय असेल रे पीडी. आता इथं काय एक्स क्यू अपॉन क्यूई, अपॉन मध्ये क्यूई आहे म्हणजे इथं काय असलं पाहिजे एक्स क्यू. आणि याला काय नाव देतो आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इथं काय G1. बर हे G1 असं नाही येत बरं पेपरमध्ये, G1 वगैरे नाही येत, हे येईल इथं ब्लँक राहील. कुठं ब्लँक राहील तुमची इथं, मग तुम्हाला तिथे टाकावं लागेल बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. पहिला ट्रायंगल झाला. आता गुलाबी संपला आपला. XEF बघा आता कोणता XEF ग्रीन कलरचा. कोणत्या कलरचा ग्रीन. तुम्हाला म्हटलं 3 बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरणे. ग्रीन कलर मध्ये कोणती लाईन पॅरलल आहे QR. कोणाला EF ला. 2 रेशो बनतील XQ अपॉन QE, XQ अपॉन QE. दुसरा बनेल XR अपॉन RF, XR अपॉन RF. आता पुढे काय करायचं सांगा मग. इथं G1 हे पण इथं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता तुम्हाला काय, आता बघा इकडे लक्ष द्या. XQ अपॉन XQ अपॉन QE इथं पण आहे, XQ अपॉन QE इथं पण आहे. ही साईड याला बरोबर आहे, ही साईड याला बरोबर आहे, म्हणजे XP अपॉन PD कोणाला बरोबर असली पाहिजे बघा. XP अपॉन PD, XP अपॉन PD ही कोणाच्या बरोबर असली पाहिजे XR अपॉन RF. मग XP अपॉन PD बघा, XP अपॉन PD कोणाला बरोबर आहे XR अपॉन RF. म्हणजे याचा अर्थ हा रेशो बनलेला आहे, म्हणजे ही जी लाईन आहे PR ती कोणाला पॅरलल आहे FD ला. म्हणजे PR ही कोणाला पॅरलल आहे FD ला. का रेशो बनल्याशिवाय म्हणजे पॅरलल असल्याशिवाय रेशो बनतो का नाही. कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम कोणता येतो कॉन्व्हर्स. इथं कळून जाईल तुम्हाला. हे लिहून घेतलं का नाही. बर याच्या समोरची एक स्टेप आहे फक्त बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इथपर्यंत लिहून घ्या तुम्ही, एकदा हे टाकून द्या नंतर तुम्हाला दाखवून देतो. आता याच्या समोर बघा काहीच नाही. सेगमेंट PR इज इक्वल टू सेगमेंट D, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे. परत सांगू 2 मिनिटात शॉर्टकट मध्ये. बघा पटकन सांगतो 2 मिनिटांमध्ये. हा तरी लक्ष दे समजलं असेल तरी. XP अपॉन इथं काय होतं PD, इथं काय XQ अपॉन QE. दुसऱ्या ट्रायंगल मध्ये काय होतं XE सांगा XQ अपॉन QE. आणि इकडे काय होतं XR अपॉन RF. ठीक आहे. आता हा रेशो आणि हा रेशो इक्वल आहे, म्हणजे याच्या समोरचा जो रेशो राहील आणि याच्या समोरचा जो रेशो राहील तो पण काय ऑटोमॅटिकली इक्वल येईल. म्हणजे कोणता बनला तो XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RF. ठीक आहे. XR अपॉन RF. आता जर तुम्हाला दाखवायचं ते इकडे बघून घ्या एकदा. XP अपॉन PD कुठे बघा XP अपॉन PD XR अपॉन RF हे 2 रेशो बनलेले. म्हणजे जर सरळ सरळ तुम्हाला दाखवायचं झालं तर बघून घ्या. असा ट्रायंगल आहे कसा असा. ठीक आहे. 2 रेशो बनलेले XP अपॉन PD, XP अपॉन PD आणि दुसरा रेशो बनलेला आहे XR अपॉन RF. कोणता XR अपॉन RF. हा रेशो कधी बनतो सांगा बरं मला तुम्ही, जेव्हा लाईन पॅरलल राहतील. जेव्हा काय राहतील लाईन पॅरलल. कोणती लाईन PR कोणाला पॅरलल राहील DF ला. म्हणून हे प्रूव्ह झालं कशानं बाय कॉन्व्हर्स. बेसिक नाही उलट. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम कसा असतो रेशो. आता रेशो लाईन पॅरलल दाखवायची म्हणजे काय वापरावं लागतं कॉन्व्हर्स. शब्द कोणता टाकावा लागतो कॉन्व्हर्स. बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन या चॅप्टर मधला. ठीक आहे. बाकीचं उद्या घेऊ आपण.